ओके. ठीक आहे बाळांनो. ओके. बाळांनो, आपण लास्ट लेक्चर मध्ये एक्सरसाइज 1.1 फिनिश केली. एक्सरसाइज 1.1 मध्ये आपण हाऊ टू आयडेंटिफाय द स्टेटमेंट कसं ओळखायचं, त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज कशा लिहायच्या, नंतर कनेक्टिव्ह कंपाऊंड स्टेटमेंट, त्या कंपाऊंड स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यूज कशा फाइंड करायच्या, लॉजिकल कनेक्टिव्ह वरनं ट्रूथ व्हॅल्यूज कशा भेटतात. ओके, हे सगळं पाहिलं. याच्यामध्ये निगेशन पण पाहिलं आपण आणखी. ओके, आता आपल्याला त्याचा पुढचा पॉईंट सुरू करायचा आहे, तो आहे स्टेटमेंट पॅटर्न, लॉजिकल इक्वालन्स, टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन अँड कॉन्टिजेन्सी. आता बाळांनो, हा पॉईंट एक्झामच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. याच्यावरती कंपल्सरी एक एक्झाम्पल 3 मार्क्स और 4 मार्क्स कंपल्सरी येतच. बरोबर आहे. म्हणजे हा तुमचा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. एक्सरसाइज 1.2 ही संपायला वेळ लागेल, थोडासा जास्त एक्झाम्पल, मेन म्हणजे इम्पॉर्टंट एक्झाम्पल, मोठे एक्झाम्पल 3 आणि 4 मार्क्स एक्झाम्पल सगळे काळजीपूर्वक हे लेक्चर सगळ्यांनी व्यवस्थित करायचं आहे. ओके, ठीक आहे. मग ठीक, आपण याची थेरी पाहून घेऊ. सर्वात पहिले काय आहे स्टेटमेंट पॅटर्न. फर्स्ट पॉइंट, स्टेटमेंट पॅटर्न, अ प्रॉपर कॉम्बिनेशन ऑफ लेटर्स that is P, Q, R, S and so on and connectives. Connectives कोणते? Negation, and, or, implies, double implies is called statement pattern. म्हणजे काय, तर आपण काय करा, स्टेटमेंट लेटर्स जे P, Q, R हे घ्यायचे, कनेक्टिव्ह घ्यायचे आणि यात मिनिंगफुल कॉम्बिनेशन बनवायचं. जर हे मिनिंगफुल कॉम्बिनेशन बनवलं तर त्या मिनिंगफुल कॉम्बिनेशनला किंवा प्रॉपर कॉम्बिनेशनला आपण काय म्हणतो, स्टेटमेंट पॅटर्न. नंतर पुढचा पॉइंट आहे, सेकंड पॉइंट, लॉजिकल इक्वालन्स. आता मला लॉजिकल इक्वालन्स, जर मी 2 स्टेटमेंट पॅटर्न बनवले, किती स्टेटमेंट पॅटर्न बनवले, 2 पॅटर्न बनवले, 2 पॅटर्नच्या 2 ट्रूथ व्हॅल्यूज, 2 ट्रूथ टेबल्स घेतले, 2 ट्रूथ व्हॅल्यूज फाइंड केल्या वेगवेगळ्या, आणि जर दोन्ही ट्रूथ टेबलचे सगळ्या व्हॅल्यूज करस्पॉन्डिंग व्हॅल्यू, म्हणजे इकडची फर्स्ट, सेकंड, थर्ड, या सगळ्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यूज जर सेम आहे, तर आपण त्या 2 स्टेटमेंटला लॉजिकली इक्विव्हॅलेंट. कधी, इफ म्हणजे टू स्टेटमेंट पॅटर्न्स आर सेड टू बी इक्विव्हॅलेंट इफ देअर ट्रूथ टेबल्स आर आयडेंटिकल. आयडेंटिकल म्हणजे काय, जर 2 पॅटर्नचे ट्रूथ टेबल जर सारखे आले तर आपण त्याला काय म्हणतो, लॉजिकल इक्विव्हॅलेंट. ओके, नेक्स्ट पुढचा पॉइंट आहे टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन अँड कॉन्टिजेन्सी. ओके, आता बाळांनो, हा एक सिंपल टॉपिक आहे की जर सपोज इथे 2 नाही, इथे एकच पॅटर्न घ्यायचं, स्टेटमेंट पॅटर्न विथ ऑल ट्रूथ व्हॅल्यूज इज ट्रू for all possible combinations of truth values of its prime components is called topology. म्हणजे आपण एक स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल बनवणार, जर त्याच्या लास्ट कॉलमच्या सगळ्या एंट्री जर ट्रू असतील, सगळ्या एंट्री काय असतील, ट्रू असतील, तर आपण त्याला म्हणणार टॉटॉलॉजी. काय म्हणणार, जर एखाद्या पॅटर्नच्या सगळ्या ट्रूथ व्हॅल्यूच्या एंट्री जर टी असतील तर आपण त्याला म्हणणार टॉटॉलॉजी. आणि जर सेम उद्योग कॉन्ट्राडिक्शन, a statement pattern with all possible value is false for all possible combinations of truth values of its prime component is called contradiction. म्हणजे काय, जर आपण परत एक स्टेटमेंट पॅटर्न घेतलं तर ट्रूथ टेबल पूर्ण बनवला आणि पूर्ण बनवल्यानंतर शेवटचा जो कॉलम आहे म्हणजे स्टेटमेंट पॅटर्नचा कॉलम, त्या पॅटर्नच्या कॉलम मध्ये सगळ्या एंट्री जर फॉल्स म्हणजे एफ असतील तर आपण त्याला म्हणणार कॉन्ट्राडिक्शन. आणि पुढे आहे कॉन्टिजेन्सी. Contingency, a statement pattern which is neither tautology nor contradiction is called contingency. म्हणजे कॉन्टिजेन्सी म्हणजे काय, या पॅटर्न मध्ये सगळ्या व्हॅल्यू टी पण नाहीये, सगळ्या व्हॅल्यू एफ पण नाहीये, म्हणजे टी आणि एफ मिक्स येतात, त्याला आपण कॉन्टिजेन्सी म्हणतो. परत लक्ष द्या, जर सगळ्या व्हॅल्यूज म्हणजे ट्रूथ टेबलच्या एका म्हणजे शेवटचा कॉलम आहे त्या पॅटर्नचा कॉलम, त्या पॅटर्नच्या कॉलमच्या सगळ्या व्हॅल्यू जर टी आल्या तर टॉटॉलॉजी, सगळ्या व्हॅल्यू जर एफ आल्या तर कॉन्ट्राडिक्शन, आणि जर व्हॅल्यू टी आणि एफ मध्ये मिक्सिंग आल्या तर कॉन्टिजेन्सी. ओके बाळांनो, टॉटॉलॉजी कधी, जर सगळ्या व्हॅल्यूज टी आल्या, कॉन्ट्राडिक्शन कधी, जर सगळ्या व्हॅल्यूज फॉल्स आल्या तर, आणि कॉन्टिजेन्सी कधी, जर व्हॅल्यूज मिक्स आल्या तर. म्हणजे आपण इथं म्हणणार द लास्ट कॉलम ऑफ स्टेटमेंट पॅटर्न इज ट्रू
जर लास्ट कॉलमच्या सगळ्या एंट्रीज जर काय असतील ट्रू असतील तर आपण त्याला टॉटोलॉजी म्हणणार. लास्ट कॉलमच्या सगळ्या एंट्रीज जर फॉल्स असतील तर आपण त्याला कॉन्ट्राडिक्शन म्हणणार. आणि जर व्हॅल्यूज टी आणि एफ मध्ये मिक्सिंग यायला लागल्या म्हणजे काही व्हॅल्यूज टी आहे काही व्हॅल्यूज एफ आहे तर त्याला आपण काय म्हणणार कॉन्टिजेन्सी. ओके बाळांनो ठीक आहे. इथपर्यंत एक स्क्रीनशॉट घ्या. इथपर्यंत बाळांनो एक स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे ओके. हा आता बाळांनो आपल्याला एकदा तो ट्रूथ टेबलचा सगळा जो पॉइंट आहे सगळ्या कनेक्टिव्हला ट्रूथ टेबल कसा अप्लाय होतो याचे लॉजिक आणि ते ट्रूथ टेबल काय करायचं एकदा रिवाइज करायचे. म्हणजे आपल्याला आता खाली जे क्वेश्चन आपण सोडवणार आहे ट्रूथ टेबलचे ते सोडवण्यासाठी सोपं जावं याकरता आपण एकदा सगळे जे प्रत्येक कनेक्टिव्हचं लॉजिक आहे ते रिपीट करून घेणार आहे. मग आता एकूण किती कनेक्टिव्ह आहे 5. कोणते कोणते अँड ऑर इम्प्लाइज डबल इम्प्लाइज बरोबर आहे आणि निगेशन. ओके मग आता बाळांनो आपण हे जे काही 5 कनेक्टिव्ह घेतलेत हे 5 कनेक्टिव्ह आपण ट्रूथ टेबल मध्ये कसे अप्लाय करणार त्यांचे लॉजिक काय हे सगळं आता आपल्याला पाहायचंय. मग ठीक आहे मग खाली घ्या. नेक्स्ट पॉइंट ट्रूथ टेबल ऑफ ऑल कनेक्टिव्ह. टेबल फॉर ऑल कनेक्टिव्ह. आता बाळांनो इथे मी एक्सप्लेन करण्यासाठी 2 स्टेटमेंट घेणार आहे बरोबर आहे. एक्झाम्पल मध्ये 2 येऊ शकतात 3 पण येऊ शकतात. मग ते कसं घ्यायचे ते एक्झाम्पल जेव्हा येईल तेव्हा मी सांगेल. पण सध्या आपण ट्रूथ व्हॅल्यूचा टेबल स्टडी करण्यासाठी ट्रूथ व्हॅल्यू कशा घ्यायचा स्टडी करण्यासाठी मी 2 स्टेटमेंट घेतो. ओके suppose we have 2 statements. First is P, second is Q. आता बाळांनो 2 स्टेटमेंट जर असतील तर एकूण ट्रूथ व्हॅल्यू किती येणार 2:2 म्हणजे किती 4. आता हे डोक्यात ठेवायचं जर 2 स्टेटमेंट असतील तर ट्रूथ व्हॅल्यू देतात 4. 3 स्टेटमेंट आले तर ट्रूथ व्हॅल्यू असतात 8 बरोबर आहे. मग आता आपण 4 ट्रूथ व्हॅल्यू असणारा एक टेबल बनवून घेतलं. ओके बाळांनो 4 ट्रूथ व्हॅल्यूचा एक टेबल बनवून घेतलं. ओके आता यांच्या एंट्रीज ठरलेल्या असतात. पीच्या पहिल्या 2 एंट्री ट्रू दुसऱ्या 2 एंट्री फॉल्स. कारण 4 व्हॅल्यूज ना हाफ करायचे 2 बरोबर आहे. आता आणखी हाफ करायचे मग 2 चे हाफ 1 ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. पी आणि क्यू हा नेहमी याप्रमाणे घेतला. ओके त्यानंतर आता मी पुढचा जो घेतोय तो आहे निगेशन पी. ओके फक्त पीचं निगेशन घेतलं क्यूचं नाही कारण की निगेशनमुळे 2 स्टेटमेंट कनेक्ट होत नाहीत. निगेशनमुळे 2 स्टेटमेंट कनेक्ट होत नाहीत. निगेशनमुळे फक्त एका स्टेटमेंटच्या व्हॅल्यू चेंज होतात बरोबर आहे. मग आता फक्त पीचं निगेशन घेणार आहे. मग ठीक आहे बाळांनो तर पहिले टीचं निगेशन निगेशन ऑफ टी. टीचं निगेशन असतं एफ. टीचं निगेशन एफ. एफचं निगेशन टी आणि एफचं निगेशन टी. जर आपण पुढे क्यूचं निगेशन घेतलं असतं ते टीचं निगेशन एफ होईल एफचं निगेशन टी होईल टीचं निगेशन एफ होईल एफचं निगेशन टी होईल. त्याची गरज नाही आपलं फक्त समजून घ्यायचंय. म्हणजे निगेशन करायचं म्हणजे टीचा एफ करायचा आणि एफचा टी करायचा बस संपला विषय. ओके नेक्स्ट आहे तो पी अँड क्यू. आता बाळांनो हे बघा कोणी आपल्याला बालिश म्हटलं लहान म्हटलं तरी काही फरक पडणार नाही. पण डोक्यात ठेवा याचं एक्झाम्पल चुकता कामा नये. याकरता काय करायचं तुम्हाला जे 2 स्टेटमेंट ऍड ने जोडायचे तिथे
लक्षात ठेवायचं, मधल्या व्हॅल्यूचा विचार करायचा नाही. ओके, आपल्याला फक्त ह्या दोन स्टेटमेंटचं अँड घ्यायचं आहे. बानो, मग अँडचं लॉजिक काय? लॉजिक ऑफ अँड काय लॉजिक? ओनली T and T is T. Otherwise, जर अँड मध्ये दोन्ही टी आले तर आन्सर टी लिहायचं, नाही तर आन्सर एफ लिहायचं. मग ठीक आहे, पी आणि क्यू ठेवा तिथे, बोट काय अडचण नाही. ओके, सगळ्यात पहिले 1 by 1 चेक करा. ओके, पी क्यू या दोघांचा अँड घ्यायचा आहे. ओके, दोन्ही टी आले, आन्सर टी लिहिलं. इथे आले का दोन्ही टी? नाही आले, आन्सर एफ लिहिलं. इथे आले का दोन्ही टी? नाही आले, आन्सर एफ लिहिलं. इथे आले का दोन्ही टी? नाही आले, आन्सर एफ लिहिलं. म्हणजे फक्त जर दोन्ही टी असतील तर आन्सर टी लिहायचं, नाहीतर आन्सर एफ लिहायचं. हे आहे तुमचं अँडचं लॉजिक. ओके, नेक्स्ट पुढचा स्टेटमेंट कनेक्टिव्ह तुमचा पी और क्यू. पी और क्यू. ओके, सेकंड logic of OR. The OR logic. Only F or F is F. Otherwise T. ओके, म्हणजे यांचं म्हणणं काय की जर फक्त दोन्ही पॅटर्न मध्ये दोन्ही व्हॅल्यू जर एफ आल्या तर आन्सर एफ घ्यायचं, नाहीतर आन्सर टी घ्यायचं. ठीक आहे, आपला आता ऑर कोणाचा घ्यायचा? पी आणि क्यू. मधल्या व्हॅल्यूचं काही टेन्शन घ्यायचं नाही. ओके, दोघांचा ऑर घ्यायचा आहे. मग ऑर घ्यायचा म्हणजे काय करायचं? दोन्ही व्हॅल्यू जर एफ आला तर आन्सर एफ लिहायचं. ठीक आहे, चेक करायचं दोन्ही व्हॅल्यू एफ आल्यात का? नाही आल्या, मग आन्सर टी. इथे आल्या तर दोन्ही व्हॅल्यू एफ? नाही आल्या, आन्सर टी. इथे दोन्ही व्हॅल्यू एफ आल्यात का? नाही आल्या, आन्सर टी. इथे मात्र दोन्ही व्हॅल्यू एफ आल्या, आन्सर एफ. ओके, नेक्स्ट पुढचा P implies Q. P implies Q. P implies Q. आता ओके, थर्ड लॉजिक ऑफ implication. लॉजिक ऑफ इम्प्लिकेशन काय लॉजिक आहे? ओनली T implies F is F. Otherwise T. फक्त T implies F असेल तर आन्सर F लिहायचं, नाही तर आन्सर T लिहायचं. ओके, मग आता इम्प्लिकेशन घ्यायचं कोणाचं? आपला P आणि Q चं फक्त, बरोबर ना? मग ठीक आहे, इथे आला T implies T. P कडून Q कडे जायचं ना? P कडून एरो हेड पास, हेड एरो हेड म्हणजे P कडून Q कडे जायचं. मग बघा फक्त T कडून F कडे गेलं तर आन्सर F लिहायचं, अदरवाईज आन्सर T लिहायचं. ओके, T कडून T कडे आलो. ओके, T कडून F कडे आलो, तेव्हा T कडून F कडे आलो, T implies F, आन्सर F आहे. मग T implies F, आन्सर होणार. ओके, F implies T आहे का? असं नाहीये, मग अदरवाईज आन्सर T. F implies F, आन्सर इज T. फक्त T implies F झाला तरच आन्सर F लिहायचं, नाही तर बाकीच्या प्रत्येक केसमध्ये आन्सर T लिहायचे. आणि ओके, लास्ट P डबल implies Q. P डबल implies Q. आता बघा डबल इम्प्लिकेशनचं लॉजिक परत. फोर्थ लॉजिक ऑफ डबल इम्प्लिकेशन. लॉजिक ऑफ डबल इम्प्लिकेशन. ओके, आता लॉजिक काय समजून घ्या. P डबल implies Q is true only if both are same. Otherwise, म्हणजे P डबल implies Q हा ट्रू कधी असतो?
जर दोन्ही सारख्या व्हॅल्यूज असतील तर, नाहीतर व्हॅल्यू एफ लिहायला लागते. ओके, मग आपल्या या दोघांचं डबल इम्प्लिकेशन घ्यायचंय. चेक करा, आलं का सारख्या व्हॅल्यूज? टी टी सारख्या व्हॅल्यूज आल्या, आन्सर टी. इथे टी एफ आल्यात का सारख्या व्हॅल्यूज? नाही आल्या, आन्सर एफ. इथे एफ टी आहे का सारखे दोन्ही? नाहीये, एफ. ओके, एफ एफ दोन्ही सारखे आले, आन्सर टी. ओके बाळांनो, आता हा आहे तुमचा ट्रूथ टेबलच्या बेसिकचा टेबल. ट्रूथ टेबल आले, सगळ्या कनेक्टिव्हचे लॉजिक पण आले. फक्त इथं मी निगेशनचं लॉजिक दिलं नाही. निगेशनचं लॉजिक सिंपल आहे, टीचा एफ करायचा, एफचा टी करायचा. बाकी अँड, ऑर, इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन सगळे लॉजिक बाळांनो दिले. ही जी काही स्क्रीन दिसते, ही स्क्रीन खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यावरच तुमचं एक एक्झाम्पल बोर्डचं फायनलचं सुटणार आहे. ओके, ठीक आहे. याचा स्क्रीनशॉट घ्या बाळांनो. याचा स्क्रीनशॉट घ्या सर्वांनी. ओके, घेतला स्क्रीनशॉट. ठीक आहे बाळांनो, अशा प्रकारे आपल्या ह्या पॉइंटची थिअरी संपली. बरोबर आहे. ह्याच्या प्रकारे सर्वात महत्वाची थिअरी होती बाळांनो. विशेषतः आजच्या डेफिनेशन जरी नाही केल्या तरी काय फरक पडत नाही. बरोबर आहे. पण हे कनेक्टिव्ह वगैरे जमले पाहिजे, यांचे लॉजिक जमले पाहिजे. हे सगळं जमलं तर तुमचं एक एक्झाम्पल फायनलचं 100% फिक्स झालं ट्रूथ टेबलचं. ठीक आहे. मग आता याचं सॉल्ट एक्झाम्पल घेऊया. ज्या पॉइंटचे आपण सॉल्ट एक्झाम्पल्स पण घेणार आहे, आणि सॉल्ट एक्झाम्पल्स पण खूप आहे. एक्सरसाइज 2.2 मध्ये जवळजवळ 30 एक्झाम्पल्स आहे, आणि सगळे एक्झाम्पल्स IMP आहेत बघा. इथे एक्झामला सॉल्ट एक्झाम्पल सुद्धा येऊ शकतंय. फक्त हे डोक्यात ठेवायचंय का तुम्हाला ट्रूथ टेबल पाठ करता येणार नाहीये, किंवा दुसऱ्याची पाहून कॉपी पण करता येणार नाही. हे ट्रूथ टेबल तुम्हालाच सॉल्व्ह करावे लागतात एक्झामला. कारण की इतक्या व्हॅल्यूज असतात की डोळे फिरतात तिथे व्हॅल्यूज मध्ये. त्यामुळे फक्त डोक्यात ठेवा की ट्रूथ टेबल पाठ होत नाही, दुसऱ्याची पाहून सुद्धा लिहिता येत नाही. त्यामुळे आपल्याला सेल्फ करायचे आहे सगळे. ओके, सॉल्ट एक्झाम्पल. Solved example. Example number 1. Example number 1. Construct the truth table. Construct the truth table. Truth table for each of the following statement pattern. Construct the truth table for each of the following statement pattern. ओके बाळांनो, यातलं फर्स्ट एक्झाम्पल घ्या. फर्स्ट एक्झाम्पल, P implies Q implies C. P implies Q implies C. ओके बाळांनो, आता स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल बनवताना बाळांनो त्यात पहिले काही बेसिक लॉजिक विचारात घ्यायचे. पहिला विचार घ्यायचा, कोणते कोणते स्टेटमेंट लेटर्स आले? पी आणि क्यू दोनच लेटर्स आले, तिसरा आलाय का? नाही. मग पी आणि क्यू हे दोनच लेटर आले असतील तर बाळांनो ट्रूथ टेबल मध्ये 4 व्हॅल्यूज असतात, म्हणजे 4 रो असणार आणि 5वी पॅटर्नची रो असते. म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू किती असणार? 4 असणार. ओके, जर पी क्यू आर आला तर आर आला असता तर 8 व्हॅल्यूचा टेबल बनवावा लागला असता. आता आपल्या इथे पी आणि क्यू आलाय, आर आलेला नाहीये, मग फक्त 4 व्हॅल्यूचा ट्रूथ टेबल बनवायचा. मग ठीक आहे, मग सोल्युशन. आता हा
ट्रूथ टेबलचा हेड, इथे तुम्हाला त्या पॅटर्न बनवायचा आहे. त्यानंतर पी आणि क्यू आला म्हणून आपण सांगितल्याप्रमाणे किती व्हॅल्यूज घ्यायच्या, 4 व्हॅल्यूज घ्यायच्या. चार व्हॅल्यूज घ्यायच्या. ओके, मग आता पी आणि क्यू आलाय फक्त बेसिक मध्ये. मग तुमचा हा पी, हा क्यू. ओके, आता मग पॅटर्न बनवताना पहिले छोटे छोटे ब्रॅकेट जे आहेत, राऊंड ब्रॅकेट, छोटे ब्रॅकेट, ते त्याच्याबद्दल डोक्यात ठेवा. पहिले निगेशन असतील तर निगेशन बनवून घ्यायचे. सिंपल स्टेटमेंटचे निगेशन असतील तर निगेशन बनवायचे. नंतर ब्रॅकेट, नंतर ब्रॅकेटचे निगेशन असतील तर ब्रॅकेटचे निगेशन, नंतर पुढचे कनेक्टिव्हचा विचार करायचा. ओके, मग सगळ्यात पहिले मला छोटा ब्रॅकेट दिसतोय, तो आहे क्यू इम्प्लाइज पी. हा बनवून घ्यावा लागेल आपल्याला. आणि नंतर पुढे आता आपण व्हॅल्यू पुट करत जाऊ, नंतर पाहू काय होतंय. परत पहिला मुद्दा आहे, पी ला एकूण 4 व्हॅल्यूज आहे. 4चे 2च पॉसिबिलिटीज, ट्रू आणि फॉल्स. मग निम्म्या ट्रू निम्मे फॉल्स. फर्स्ट 2 ट्रू 2 फॉल्स, नंतर ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. बरोबर आहे, हेच केले आपण आतापर्यंत प्रत्येक वेळेस. आता ओके, आता क्यू इम्प्लाइज येतोय, तर क्यू इम्प्लाइज पी. डोक्यात ठेवा, क्यू इम्प्लाइज पी म्हणजे क्यू कडून पी कडे जायचंय. म्हणजे एरो हेड असा आहे. बरोबर आहे, क्यू इम्प्लाइज पी. ओके, आता इम्प्लिकेशनचं लॉजिक काय आहे, जर आपण टी कडून एफ कडे गेलो तर आन्सर एफ ला येईल. बरोबर आहे, नाही तर आन्सर टी ला येईल. ओके, टी कडून टी कडे टी, एफ कडून टी कडे टी, टी कडून एफ कडे एफ, आणि एफ एफ. ओके, म्हणजे लॉजिक कसं आहे, इथे एरो हेड उलटा आला बघा, असा एरो हेड होता, इकडे एरो हेड होता. आणि इम्प्लिकेशनचं लॉजिक काय आहे, ओनली टी इम्प्लाइज एफ इज एफ, अदरवाइज टी. मग ट्रू कडून ट्रू कडे गेलो, ट्रू आन्सर येईल. फॉल्स कडून ट्रू कडे गेलो तर आन्सर ट्रू ची. पण ट्रू कडून फॉल्स कडे आलो तर आन्सर फॉल्स. बरोबर, फॉल्स कडून फॉल्स कडे आलो तरी आन्सर ट्रूच राहणार आहे. म्हणजे फक्त ज्यावेळेस आपण ट्रू कडून फॉल्स कडे येतो त्यावेळेस आन्सर फॉल्स द्यायचंय. इथे ट्रूथ टेबलचा लॉजिक थोडंसं उलट झालं, पी कडून क्यू कडे नाही, क्यू कडून पी कडे, इकडून इकडे घेतलं आपण. म्हणजे एरो हेड चेक करायचा. इम्प्लिकेशनचं लॉजिक काय आहे, की जर एरोच्या टेल कडे टी असेल आणि हेड कडे एफ असेल तर आन्सर एफ ला येत असतं. ओके, आता टेल इकडे आणि हेड इकडे, मग इथे टेल कडे टी आहे पण हेड कडे टी आहे. इथे टेल कडे एफ आहे, हेड कडे टी आहे. टेल कडे टी आहे आणि हेड कडे एफ आहे. ओके, हीच एक पॉसिबिलिटीचा आन्सर एफ येऊ शकतोय. ओके बाळांनो, ठीक आहे. ओके, हा झाला तुमचा पहिला उद्योग. आता दुसरा उद्योग, पुढचा ब्रॅकेट कसा करणार, पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज पी. म्हणजे आता काय करायचं तुम्हाला, तो जो काही ब्रॅकेट तुम्ही बनवलाय त्या ब्रॅकेटचं इम्प्लिकेशन घ्यायचंय. कोणाबरोबर, पी बरोबर. बरोबर आहे, पण इम्प्लिकेशन मध्ये पहिला कोण दुसरा कोण हे खूप महत्वाचं असतं. आता पी इम्प्लाइज दिस ब्रॅकेट, म्हणजे तुम्हाला पी कडून ह्या ब्रॅकेट कडे यायचंय. लॉजिक इथे लिहिलेलं आहे, ओनली टी कडून जर आपण एफ कडे आलो तर आन्सर एफ नाही. टी कडून टी कडे आन्सर टी, टी कडून टी कडे आन्सर टी, एफ कडून एफ कडे आन्सर टी, आणि एफ कडून टी कडे आन्सर टी. फक्त काय लॉजिक होतं, जर टी कडून आपण एफ कडे आलो तर आन्सर एफ ला येईल. बरोबर आहे, तुम्हाला हा मधला कॉलम काही विचारात घ्यायचा नाहीये, फक्त ह्या दोघांचं इम्प्लिकेशन घ्यायचंय. टी इम्प्लाइज टी, टी इम्प्लाइज टी, एफ इम्प्लाइज एफ, एफ इम्प्लाइज टी. लॉजिक काय सांगतं, जर टी इम्प्लाइज एफ असेल तरच बाळांनो आन्सर एफ असतं, नाहीतर आन्सर टी असते. ओके, हा. आता बाळांनो तुमच्या त्या स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल बनून झाला ना. तुम्हाला हा पॅटर्न सांगितला होता ना, तेव्हा हा पॅटर्न बनला काहीच. बरोबर. ओके, पॅटर्न आपण बनवला. आता यांनी आपला पुढे विचारले नाहीये, पण मला सांगा या स्टेटमेंट पॅटर्नच्या सगळ्या व्हॅल्यूज काय, ऑल द एंट्रीज
इन द स्टेटमेंट पॅटर्न आर ट्रू. बरोबर आहे. मग जर सगळ्या एंट्रीज ट्रू असतील त्याला आपण काय म्हणतो? टॉटॉलॉजी. एखाद्या स्टेटमेंट पॅटर्नच्या सगळ्या एंट्रीज जर ट्रू असतील तर आपण याला म्हणतो टॉटॉलॉजी. ते विचारलेलं नाहीये पण आपण ते लिहू शकतो काय? all the entries in the last column are T. Therefore, given statement pattern is tautology. Therefore, given statement pattern is tautology. इथे ते खालचा पार्ट आपला विचारलेला नव्हता पण ओके एक ओळ आपण एक्स्ट्रा लिहिलेला काय फरक पडत नाही. आपल्याला माहिती जर सगळ्या एंट्रीज जर टी आल्या तर स्टेटमेंट पॅटर्न हा काय असतो? टॉटॉलॉजी असतो. ओके बाळांनो, या प्रकारे कोणत्याही पॅटर्नचा आपण ट्रूथ टेबल बनवू शकतो. बरोबर आहे. आणि जर सगळ्या एंट्रीज जर ट्रू आल्या तर टॉटॉलॉजी, सगळ्या एंट्रीज जर एफ आल्या तर कॉन्ट्राडिक्शन. आता डोक्यात ठेवा हा ट्रूथ टेबलचा बेसिक पार्ट आहे. ट्रूथ टेबल खरा हा आहे. या पॅटर्नचा ट्रूथ टेबल हा आहे. फक्त एवढं. ओके. हे सगळं बनवण्यासाठी आपण बेसिक तयार करत असतो. म्हणजे या पॅटर्नसाठी ट्रूथ व्हॅल्यूज ह्या. ओके. तर ह्या सगळ्या व्हॅल्यूज जर टी आल्या तर टॉटॉलॉजी, सगळ्या व्हॅल्यूज जर एफ आल्या असत्या तर कॉन्ट्राडिक्शन, आणि जर टी आणि एफ असे मिक्सिंग मध्ये आले तर कॉन्ट्राडिक्शन. ओके बाळांनो, ठीक आहे. स्क्रीनशॉट घ्या बाळांनो या एक्झाम्पलचा. घेतलाय स्क्रीनशॉट? ठीक आहे बाळांनो. नेक्स्ट एक्झाम्पल. ओके बाळांनो, नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. एक्झाम्पल नंबर 2. into bracket negation P or Q double implies negation of bracket P and Q. ओके बाळांनो, या पॅटर्नचा आपला ट्रूथ टेबल बनवायचा आहे. बाळांनो, सर्वात पहिला बेसिक मुद्दा इथं स्टेटमेंट लेटर्स कोणते कोणते आले? पी आणि क्यू. आर हे स्टेटमेंट लेटर आलेलं नाहीये. आणि मग आर आलेला नसेल तर इथे चारच रो म्हणजे चारच ट्रूथ व्हॅल्यूज असतील. मग सोल्युशन 4 ट्रूथ व्हॅल्यूजचा ट्रूथ टेबल बनवायचा आहे. म्हणजे हेड धरून 5 रो असतील याच्यामध्ये. ओके बाळांनो, किती तर ह्या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये फक्त पी आणि क्यू आहे. त्यामुळे इथे 4 ट्रूथ व्हॅल्यूचा टेबल बनवणार आहे आपण. ओके, इथं पहिली व्हॅल्यू असेल पी, दुसरी व्हॅल्यू असेल क्यू. पीच्या दोन्ही व्हॅल्यूज, पीच्या 2 व्हॅल्यूज टी, 2 व्हॅल्यूज एफ. क्यूची टी एफ टी एफ. बरोबर का बाळांनो? ओके, बरोबर आहे. ओके, आता सर्वात पहिला विचार काय करायचा? कोणत्याही एका सिंगल स्टेटमेंटचं निगेशन आलंय का चेक करा पॅटर्न मध्ये. ओके, इथं पीचं निगेशन आलं का?
इथे निगेशन आलंय, पण ते ब्रॅकेट बनवल्यानंतर निगेशन बनवावं लागेल. मग सर्वात पहिले आपण निगेशन पी बनवून घेऊ. निगेशन पी. ओके, बनवा निगेशन पी. निगेशन पी म्हणजे ह्या पीच्या ज्या ट्रूथ व्हॅल्यूज आहे त्या रिव्हर्स करायच्या, उलट्या करायच्या. टीचा एफ करायचा, एफचा टी करायचा. ओके, नंतर आता हा निगेशन पी म्हणजे हा आणि हा क्यू म्हणजे हा, ह्या दोघांचा घ्यायचा आहे मला ऑर. बरोबर आहे, म्हणजे पुढचा कॉलम काय असणार, निगेशन पी ऑर क्यू. ओके, आता ऑर मध्ये ऑर्डर इम्पॉर्टंट नसते बघा. मग आता ऑर घ्यायचा म्हणजे काय, ऑरचं लॉजिक खूप सिम्पल आहे. जर दोन्ही एफ आले तर आन्सर एफ घ्यायचं, नाहीतर आन्सर टी घ्यायचं. ओके, इथे चेक करा ह्या दोघांचं, आता पी नाही, निगेशन पी आणि क्यू ह्या दोघांचा ऑर घ्यायचा आहे. ओके, ऑरचं लॉजिक काय, जर दोन्ही एफ आले तर आन्सर एफ लिहायचं. इथे आले तर दोन्ही एफ, नाही आले मग आन्सर येईल. इथे आले तर दोन्ही एफ आलेच, मग आन्सर येईल एफ. इथे नाही आले, इथे पण नाही आले. जर ऑर मध्ये दोन्ही एफ आले तरच फक्त आन्सर एफ लिहायचं, नाही तर बाकीच्या प्रत्येक वेळेस आन्सर टी लिहायचं. ओके, आता हा एक कॉलम तुमचा बनवून झाला, म्हणजे ही इकडची साईड एक बनवून झाली. आता प्रश्न आला तर ह्या साईडचा, त्याकरता आपल्याला हा ब्रॅकेट बनवावा लागेल, नंतर ब्रॅकेटचं निगेशन घ्यावं लागणार आहे. मग ठीक आहे, ब्रॅकेट आहे पी अँड क्यूचा. ओके बाळांनो, इथे पी इथे क्यू, इथे वरती रेड पेनने मार्क करून ठेवतो. ओके, या दोघांचा अँड घ्यायचा आहे. आता या दोघांचा अँड घ्यायचा म्हणजे काय, त्या अँडचं लॉजिक काय, जर दोन्ही टी असतील तर आन्सर टी लिहायचं, नाही तर आन्सर एफ लिहायचं. ओके, चेक करायचं. इथे दोन्ही टी आहेत, आन्सर येईल टी. इथे दोन्ही टी आहेत का, इथे दोन्ही टी नाहीयेत, आन्सर येईल एफ. इथे दोन्ही टी आहेत का, नाही, आन्सर येईल एफ. इथे दोन्ही टी आहेत का, नाही, आन्सर येईल. ओके, हा, आता ह्या ब्रॅकेटचं इथे पाहून घ्या, ह्या ब्रॅकेटचं काय घ्यायचंय, निगेशन. मग आता ह्या ब्रॅकेटचं घ्या निगेशन. निगेशन ऑफ पी अँड क्यू. निगेशन ऑफ पी अँड क्यू. निगेशन ऑफ पी अँड क्यू. ओके, आता बाळांनो काय करायचं, हा जो काही ब्रॅकेट तुम्ही तयार केलाय पी अँड क्यू, हा ब्रॅकेट, याच्या व्हॅल्यूचं घ्यायचं निगेशन. निगेशन म्हणजे जिथे टी आलाय तिथे एफ आणि एफच्या जागी टी. ओके, हा, आता बाळांनो झालं ते निगेशन पण करू. आता मात्र बाळ आता तुम्हाला हा ब्रॅकेट, जे मला वाटतं इथे आलेला हा ब्रॅकेट आहे, आणि हे निगेशन जे हे, या दोन कॉलमचं घ्यायचं आहे डबल इम्प्लिकेशन. कोणते दोन कॉलम, हा कॉलम आणि हा कॉलम, ह्या दोघांचं घ्यायचं डबल इम्प्लिकेशन. मग डबल इम्प्लिकेशन यांचा ह्या मधल्याचा विचार करायचा नाही, फक्त या दोन्हीचा विचार करायचा. डबल इम्प्लिकेशन ह्या दोघांचं घ्यायचं. डबल इम्प्लिकेशनचं लॉजिक काय, जर का दोन्ही सारख्या व्हॅल्यूज आल्या तर आन्सर टी लिहायचं, नाहीतर आन्सर एफ लिहायचं. माझ्याकडे पहिला कॉलम आहे निगेशन पी और क्यू, दुसरा आहे निगेशन ऑफ पी अँड क्यू, आणि याचं आपल्याला घ्यायचंय डबल इम्प्लिकेशन. बरोबर, हा, आता डबल इम्प्लिकेशनचं लॉजिक काय, जर दोन्ही व्हॅल्यू सेम असतील तर आन्सर टी लिहायचं, नाही तर आन्सर एफ लिहायचं. ओके, हे दोन मधला कॉलम विसरून जा 2 मिनिटं. ओके, तो वाटायचं बोर्ड ठेवा. दोन्ही व्हॅल्यू सारख्या आहेत का, इथे मी बोर्ड ठेवलेत पहा, दोन्ही व्हॅल्यू सारख्या आहेत का, नाही, मग आन्सर येईल एफ. इथे दोन्ही व्हॅल्यू सारख्या आहेत का, नाही, इथे दोन्ही व्हॅल्यू सारख्या आहेत का, आहेत, आन्सर येईल टी. इथे दोन्ही व्हॅल्यू सारख्या आहेत का, आहेत, आन्सर येईल. म्हणजे काय लॉजिक, जर दोन्ही व्हॅल्यू सारख्या आल्या तर आन्सर टी लिहायचं, नाही तर आन्सर एफ लिहायचं. बरोबर आहे, डबल इम्प्लिकेशन लॉजिक. आणि ओके, आता बघा हा पॅटर्नचा ट्रूथ टेबल बनला. बरोबर आहे, एक्झाम्पल एवढंच होतं की पॅटर्नचा ट्रूथ टेबल बनवलं. बरोबर आहे, हा, आता व्हॅल्यू चेक करा, सगळ्या टी आल्यात का, नाही आल्या, म्हणजे टॉटोलॉजी नाही. सगळ्या व्हॅल्यू जेफ आल्यात का, नाही आल्या, म्हणजे कॉन्ट्राडिक्शन पण नाहीये, म्हणजे काय, कॉन्टिजेंसी. ओके, ते विचारलेलं नाहीये आणि आपण लिहिणार पण नाहीये. ओके, स्क्रीनशॉट घ्या बाळांनो.
असं एक्झाम्पल एक एक्झाम्पल IMP असतं बाळांनो 3 किंवा 4 मार्क्ससाठी. स्क्रीनशॉट घ्या. ओके बाळांनो, ठीक आहे. आता परत ऐका. जर बाळांनो इथे हे लेक्चर समजलं नाही, काय होतं TF खूप लॉजिक लेवलमध्ये राहतं. बाळांनो लेक्चर युट्यूबवर आहे, तुम्ही रिपीट करून ऐका इथे काय सांगतोय व्यवस्थित कॉन्सन्ट्रेटली. कारण की ह्या टाईपचं एक्झाम्पल बोर्डला येतं. IMP एक्झाम्पल आहे ते महत्वाचे एक्झाम्पल्स ते. लॉजिक फक्त डोक्यात असले पाहिजे. अँडचं लॉजिक काय आहे, ऑरचं लॉजिक काय आहे, इम्प्लिकेशनचं लॉजिक काय आहे, डबल इम्प्लिकेशनचं लॉजिक काय आहे, तुम्हाला कोणाचं काय घेतलं पाहिजे ते कॉलम वाईज आपला विचार घ्यायचा आहे. काही कॉलम मध्ये घेत नाही ते विचार करायचा आपल्याला काय करावं लागेल. इथे या 2 कॉलमचं डबल इम्प्लिकेशन आहे, मधला हा कॉलमची व्हॅल्यू घ्यायचं नाही, या दोघांचं डबल इम्प्लिकेशन घ्यायचं या प्रकारे. आणि बाळांनो जर कोणी 42 म्हटलं तरी चालेल, पण त्या बोट ठेवायचे. जे 2 कॉलम आपण वापरतोय त्या दोघांवर बोट ठेवत जायचं व्हॅल्यू घेताना. म्हणजे काय होतं तर तुमची व्हॅल्यू चुकत नाही. एक जरी व्हॅल्यू चुकली असली